पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातले संतोष जगदाळे हे जखमी झाल्याचं समजलेलं होतं. संतोष जगदाळे यांच्या मित्राशी लोकशाही मराठीनं संवाद साधलेला होता आणि संतोष जगदाळे यांच्या मित्रानं सगळी हकीकत सांगितली होती. काय नेमका हा संवाद होता आपण ऐकूया. माझे दीर संतोष जगदाळे, त्यांची बायको प्रगती जगदाळे आणि त्यांची मुलगी आसावरी जगदाळे हे तिघजण काश्मीर फिरायला गेले होते 3 दिवसापूर्वी. आणि त्यातले माझे दीर जे संतोष जगदाळे आहेत ते थोडे इंजर्ड झालेले आहेत आणि लेडीज सेफ आहेत. त्यांना काय झालंय, कसं झालंय, किती वाजता झालं? ऐका ना, ते न्यूजवरूनच कळालं, पण ते इथे उशिरा न्यूज आली, पण तिथे किती वाजता झालं ते मी तुम्हाला स्पष्ट नाही सांगू शकणार. आता काय तुम्हाला माहिती मिळाली त्या संदर्भात? काही नाही, माझी जाऊ आणि मुलगी ते सेफ आहेत दोघीजणी. आणि जे दीर आहेत त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. तिकडून आम्हाला न्यूज आलेली नाही, त्यामुळे आम्ही पुढे सांगू शकत नाही. तुमचं काय बोलणं झालं त्यांचं किंवा फॅमिलीसोबत? त्यांच्या मुलीशी बोलणं झालं माझं. ओके, काय नेमकं झालं होतं मग त्यांनी काय सांगितलं आणि त्यांचं काय नेमकं आता स्टेटस आहे? आता स्टेटस असं आहे की ते जे संतोष एकनाथ जगदाळे आहेत त्यांना 3 गोळ्या लागल्या. ओके. आणि त्यांच्याबरोबर जे गणगोटे म्हणून होते, जे पुण्यातले फरसान, ते गड्डम्मा म्हणून फरसान फेमस आहे त्यांचं. हां. सो त्याचे ते मालक आहेत, तर त्यांना 2 गोळ्या लागतात. ओके. आणि बाकी या स्त्रिया ज्या आहेत त्या सुखरूप आहेत, म्हणजे त्यांना त्या दिवशी काही अटॅक केलेलं नाहीये. ओके. त्यांनी फक्त मेन टार्गेट केले. ओके. आणि ते म्हणजे ते माझ्या भाचीने जे सांगितलं इन्सिडेंट की त्यांना कॉलरला पकडून बोलून घेतलं, दुरीवर बसायला लावलं आणि मोदीजींच्या बाबतीत काय काय बोलले ते की मोदी को बहुत सर पे चढ़ा के रखा है आपने, त्यांची नावं वगैरे विचारली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.